मॅगी खाऊन कंटाळा आलाय? आज आपण मॅगीपासून एक नवीन नाश्ता बनवूया। रेसिपीला सुरुवात करूया, पण त्यापूर्वी मी तन्वीज किचन डायरीजमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। एका बाउलमध्ये अर्ध्यापर्यंत हॉट वॉटर घ्या। त्यामध्ये 2 पॉकेट मॅगी डीप करावेत। 5 मिनिट पाण्यामध्ये रेस्ट करायला ठेवा व त्यानंतर निथळून घ्या। थंड करायला ठेवा। एका पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल ॲड करा व त्यामध्ये 1 पॉकेट चिली फ्लेक्स ॲड करा। आता यामध्ये 1 कप मिक्स व्हेज, पाव कप क्रश कॉर्न, 1 लहान कांदा, 1 चमचा जिंजर गार्लिक पेस्ट, 1 चमचा सॉल्ट, 1 चमचा ऑर्गॅनो ॲड करा। मिक्स करा। 4 ते 5 मिनिटं कुक करा। आता यामध्ये 5 ते 6 स्लाइस ब्रेड क्रश करून घाला। चांगले मिक्स करा व 2 ते 3 मिनिटे परतून घ्या। गॅस बंद करा व एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवा। थोडे थंड झाल्यावर या मिश्रणामध्ये पाव कप चीज ॲड करा। चांगले मिक्स करून घ्या। गरज असल्यास पाणी शिंपडा आणि याचा एक डो बनवून घ्या। या डोचे छोटे छोटे गोळे बनवा। एक पॉकेट मॅगी किंवा नूडल्स क्रश करून घ्या। एका बाउलमध्ये 4 चमचे कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा जिंजर गार्लिक पेस्ट, 1 चमचा ऑर्गॅनो, अर्धा चमचा मीठ व आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करा व त्याची थिक पेस्ट बनवून घ्या। व्हेज बॉल घेऊन त्याला गोलाकार मॅगी लावून घ्या। त्याचा गोळा बनवा। कॉर्नफ्लॉवर पेस्टमध्ये डीप करा। मॅगी क्रशमध्ये फिरवून घ्या। अशा प्रकारे सर्व बॉल्स बनवून रेडी करा। एका कढईमध्ये ऑइल गरम करा। मॅगी बॉल मंद आचेवर एक एक करून फ्राय करून घ्या। अशा प्रकारे सर्व बॉल्स फ्राय करून घ्या। आपल्याला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तन्वीज किचन डायरीजला सबस्क्राईब करा। सर्विंग डिशमध्ये सर्व व्हेज मॅगी बॉल्स लावा। टोमॅटो सॉससोबत सर्व करा। खायला द्या। अशा नवनवीन रेसिपींचा पुन्हा भेटूच। थँक्स फॉर वॉचिंग।